नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। यामध्ये बघा NMDC लिमिटेड मध्ये या ठिकाणी 179 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची एक्झाम नाहीये, वॉक इन इंटरव्ह्यू आहे डायरेक्ट। डेट आहे या ठिकाणी 7/4/2025 ला ही जागा सुटली आहे आणि लास्ट डेट जी आहे ती 8/5/2025 आहे। लक्षात घ्या, यामध्ये बघा ट्रेनिंग सेफ्टी आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट थ्रू या जागा आहेत। फक्त इंटरव्ह्यू आहे, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी एक्झाम होणार नाहीये। तर कोणते कोणते ट्रेड आहेत या ठिकाणी, ब्रँच कोणती असणार आहे, कशासाठी या ठिकाणी, कोण यासाठी क्वालिफाय आहे, सगळं बघणार आहे। शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अपडेट या ठिकाणी मिळून जातील। तर यामध्ये बघा आपण बघणार आहोत या ठिकाणी सर्व या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे, नंबर ऑफ अप्रेंटाइज दिलेले आहेत, एंट्री क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यूची डेट दिलेली आहे। यामध्ये बघा ट्रेड अप्रेंटाइज दिलेलं आहे। पहिलं जे आहे आपल्याला ते या ठिकाणी बघा ITI एजंटचं झालेलं आहे, त्यांच्यासाठी आहे। तर कोणत्या कोणत्या याच्यासाठी आहे हे बघून घेऊया। यामध्ये पहिलं जे पद आहे कोपाचं आहे, तर त्याला 30 वॅकन्सी आहेत। ITI इन कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, ठीक आहे। तर कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट साठी पाहिजे कोपामध्ये। सेकंड पद जे आहे मेकॅनिकल डिझेल मध्ये आहे, 25 पद आहेत। ITI पास सर्टिफिकेट मेकॅनिक डिझेल इश्यूड बाय नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, ठीक आहे। तर हे पाहिजे। तर यांचं डेट पण दिले, तर यांचं या ठिकाणी डेट सुद्धा दिलेत वॉक इन इंटरव्ह्यू। जे पहिलं पद आहे कोपाचं त्याला 8/5/2025 ला इंटरव्ह्यू राहणार आहे। सेकंड जे आहे मेकॅनिक डिझेल साठी त्यांना 9/5/2025 ला राहणार आहे। तिसरं जे पद आहे फिटरचं आहे, या ठिकाणी 20 पद आहेत। ITI पास सर्टिफिकेट पाहिजे फिटर मध्ये, 10/5/2025 ला इंटरव्ह्यू या ठिकाणी राहणार आहे। चौथं जे पद आहे इलेक्ट्रिशियनचं आहे, 30 पद आहेत। ITI पास सर्टिफिकेट राहणार इलेक्ट्रिशियन इश्यूड बाय नॅशनल काउन्सिल, तर 11/5 ला या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे। पाचवं जे पद आहे वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकल, 20 पद आहेत। या ठिकाणी बघा पास पाहिजे गॅस इलेक्ट्रिक या ठिकाणी इश्यूल मध्ये, 12/5/2025 ला या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे। मेकॅनिक मोटार व्हेकलचं 20 जागा आहेत। ITI पास सर्टिफिकेट मेकॅनिक मोटार व्हेकल मध्ये झालेलं पाहिजे, 13/5 ला या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे। आणि मशिनिस्टच्या या ठिकाणी 5 जागा आहेत, त्याच्यामध्ये मशिनिस्ट मध्ये तुमचं ITI झालेलं पाहिजे, 13/5 ला या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे। तर हे झालं ITI वाल्यांसाठी। त्यानंतर बघा ग्रॅज्युएट वाल्यांसाठी पण आहे इंजिनिअरिंग मध्ये। तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांचे 6 पद आहेत, त्या ठिकाणी 4 इयर्सचा डिग्री तुमचं झालेलं पाहिजे, 15/5/2025 ला तुमचा इंटरव्ह्यू राहणार आहे। त्यानंतर 2 नंबरचं जे पद आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे 4 पद आहेत। 4 वर्षाचा तुम्ही इंजिनिअरिंगचा डिग्री काढलेली पाहिजे, 16/5 ला या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे। त्यानंतर मायनिंग इंजिनिअरिंगचे 4 पद आहेत, सेम क्रायटेरिया आहे। मायनिंग इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्ष, 17/5/2025 ला या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू आहे। आणि सिव्हिल इंजिनिअरचे 2 पद आहेत, त्यांचा सुद्धा 4 वर्षाची डिग्री पाहिजे, 18/5/2025 ला या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू राहणार आहे। नंतर बघा टेक्निशियन अप्रेंटाइज म्हणजे डिप्लोमा वाल्यांसाठी आहे। मेकॅनिकल वाल्यांसाठी 5 जागा आहेत, 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे, 15/5/2025 ला इंटरव्ह्यू आहे। इलेक्ट्रिकल वाल्यांचा 3 जागा आहे, डिप्लोमा पाहिजे, 16/5/2025 ला या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे। मायनिंग इंजिनिअरिंग वाल्यांसाठी 1 जागा आहे, 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे त्यांना पण, 17/5/2025 ला इंटरव्ह्यू आहे। आणि MOM साठी या ठिकाणी आहे 4 वर्षाचा, या ठिकाणी मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंटचा तुमच्याकडे डिप्लोमा पाहिजे, 18/5/2025 ला या ठिकाणी इंटरव्ह्यू राहणार आहे। तर वरती सर्व या डेट दिलेल्या आहेत, एकदा चेक करून घ्या व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून। त्यानंतर बघा द कॅन्डिडेट हु हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड अप्रेंटिसशिप ट्रेनिंग अंडर द अप्रेंटिसशिप ऍक्ट 1960 हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट कॅटेगरी, ठीक आहे। तर फॉर अ पिरियड ऑफ 1 year मोर who have completed required qualification during 2021 before 21 not respond for this advertisement। ज्यांच्याकडे ऑलरेडी नाही का 2021च्या आधी ज्यांचं डिप्लोमा डिग्री कंप्लीट असेल आणि तुमच्याकडे जर अप्रेंटिसशिपचं ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स असेल 1 वर्षाचा, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू नका। ज्यांचं नाही आहे, जे नवीन आहेत, जे विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्यासाठी आहे। यांना खूप चांगल्या प्रकारचं स्टायपेंड सुद्धा भेटणार आहे प्रत्येक कॅटेगरीला, ही गोष्ट लक्षात घ्या। वॉक इन इंटरव्ह्यू शॅल बी कंडक्टेड फ्रॉम 10 AM। तर ज्या दिवशी दिलेला आहे डेट त्या दिवशी 10 वाजता तुमचा या ठिकाणी जे आहे सुरू होईल। या ठिकाणी बघा द स्कीम डज नॉट गॅरंटी एनी एम्प्लॉयमेंट ऑन द कम्प्लिशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, ठीक आहे। तर म्हणजे ही तुम्हाला परमनंट जॉब दिला असं काही नाहीये। तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर त्यांना जर व्यवस्थित वाटलं तर ते त्या कंपनीमध्ये तुम्हाला कंटिन्यू करून घेतील चांगल्या पेमेंटनी। त्यानंतर बघा या ठिकाणी कॅन्डिडेट मस्ट रीच इंटरव्ह्यू साइट बिफोर 9 AM, 9च्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी जे आहे ते हजर राहायचंय। तुम्हाला रजिस्ट्रेशन कुठं करायचंय, या ठिकाणी बघा वॉक इन इंटरव्ह्यू साठी तुम्हाला ऑनलाईन मध्ये रजिस्ट्रेशन करा, www.apprenticeshippindia.org या वेबसाईट वरती करायचंय। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, त्या ठिकाणी जाऊन नवीन रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा आणि याच्यासाठी अप्लाय करा। तर वॉक इन इंटरव्ह्यूला तुम्हाला यायचंय। तर या ठिकाणी बघा कुठे यायचंय तुम्हाला इंटरव्ह्यू साठी,
या ठिकाणी बघा बैलादिला आयर्न ओर माइन बचेली कॉम्प्लेक्स, या ठिकाणी बघा बचेली कुठे येते, दांतेवाडा छत्तीसगडमध्ये. तर या जे जागा आहेत ते छत्तीसगडसाठीच्या आहेत. तर जे कोणी याच्यासाठी इंटरेस्टेड असतील ते या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकतात दिलेल्या डेट वरती. तर मित्रांनो, अशाच अपडेटेड माहितीसाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.